जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सुरुवात मी माझ्यापासून करतो। माझं स्वतःचं नाव दिलीप कोणाजी मंडलिक, शिक्षण BA DLW MCT, त्यामध्ये मी फर्स्ट आलेलो आणि त्यानंतर मी पूर्ण मग राज्यात राजकारणामध्ये पूर्वीपासून शिवसेनेचा संस्थापक ओझरमधला म्हणजे 1982 सालापासून बाळासाहेब ठाकरेंपासून छगन भुजबळांबरोबर काम केलेलं आणि इतर लोकांबरोबर काम केलेलं। पण काही अडचणी एक असं असतं का एक गट तट वगैरे असतो, त्यामुळे काही पुढे जाऊ शकलो नाही आपण। मग आता माझा स्वभाव जोच असेल किंवा माझ्या नशिबात असेल ते सांगता येत नाही। आणि आता तर आपली तशी काही कुठल्या प्रकारची काही इच्छा राहिली नाही। हां, मी स्वतः आता माझं स्वतःचं नाव सांगितलं तुम्ही, आपण सर्वांनी एकेकाने एकेकाचं नाव सांगा। पहिले जेंट्स, आता पहिले जेंट्स नंतर मग लेडीज। तुम्हीच राजेंद्र रंगनाथ आहे, ओझर शहर 12 बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष, तसेच ओझर शहर कुंभार समाजाचेही अध्यक्ष, त्याचबरोबर निफाड तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष असून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष हे पद मी भूषवतोय। हा आपलं थोडक्यात परिचय झाला। मेरा नाम कुंवर बहादुर मौर्य है। मैं उत्तर भारतीय मोर्चा के अध्यक्ष हैं और उत्तर भारतीय ओझर शहर के भी अध्यक्ष हमारे अध्यक्ष महोदय ने भी बनाया है और बाकी सब लोग के कुशल मंगल हैं। थैंक यू। जय श्रीराम। नाव विपिन जाधव, मी SC/ST आघाडी भारतीय जनता पार्टी ओझर शहर अध्यक्ष आहे। धन्यवाद। मी कैलास गंगाधर खैरे, ओझर टाउनशिप भारतीय जनता पार्टीचा OBC सेलचा तालुका अध्यक्ष होतो। आता गाडी चालून द्या ना। मध्ये आहे। माझं नाव हरेश्वर चैत्रा मायरे। 1994 पासून मी शिवसेनेचं काम चालू केलं। सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं जळगाव जिल्हा शहर प्रमुख म्हणून काम केलं। त्यानंतर मी ग्रामपंचायतचं डेप्युटी सरपंच म्हणून काम केलं आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये ओझर शहरचं काम करतोय। जय श्रीराम। माझं नाव सचिन देवेंद्र अग्रवाल, चौधरी। मी भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आहे। यापूर्वी मी 2015 पासून 2021 पर्यंत प्रहार जन दिव्यांग क्रांतीचा ओझर शहर अध्यक्ष होतो। त्याच्यानंतर माझी निवड झाली भारतीय जनता पार्टीमध्ये 2021 मध्ये आणि निवड झाल्यानंतर माझं प्रमोशन होत मी आता जिल्हा पदावर आहे आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवायला मला आवड आहे, कारण की मी स्वतः एक दिव्यांग व्यक्ती आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। नमस्कार, मी रुपेश लुंगे, शिवाजी रोडला राहतो मी ओझरला। भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो। स्कूल आहे माझा एक मास्टर माइंड युनिव्हर्सल स्कूल आणि जनशांतीधाममध्ये श्री संत ज्ञानानंद स्वामी प्री प्रायमरी स्कूल। मी संतोष पांडुरंग सोनवणे, राहणार पंडित कॉलनी ओझर। मी सध्या ओझर शहर भारतीय जनता पार्टीचा 5 वर्षापासून ओझर शहराचं सरचिटणीस हे पद भूषवतोय। माझ्याकडे ओझर नगर परिषद शासकीय पद आहे की नगर परिषद ओझर शहर पथविक्रेता समितीचं पद आहे, जिथे मी निवडणुकीत सहभागी होऊन या कमिटीवर निवडून आलेलो आहे। मी आमच्या तेली समाजाचा बॉडीवर आहे। मी नाशिक जिल्हा निफाड तालुका आमच्या समाजाच्या बॉडीवर आहे। तसेच गत 23 वर्षापासून एक मोठ्या वृत्तपत्रात मी पत्रकारितेचं काम करत होतो। ते काम करता करता मला असं जाणवलं की जरी चौथा आधारस्तंभ हा पत्रकारिता असला तरी सुद्धा आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये जर कुठलंही चांगलं काम करायचं असेल, सामाजिक काम करायचं असेल, तर आपल्याला लोकशाहीला लोकांमधून एक प्रवाह असतो, त्यामध्ये जर आपण आलो तरच आपलं मत ठामपणे मांडून आपण संघटन करू शकतो। या माध्यमातून मी जास्तीत जास्त प्रयत्न करून आता सध्या परिस्थितीत आपल्या बरोबर जे मित्रमंडळी आहेत तर तशा पद्धतीने ओझर शहरात मी खूप चांगला मैत्रीपूर्ण एक ग्रुप बनवलेला आहे। सर्व माध्यमातून सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे सर्व लोकांबरोबर माझे फार चांगले संबंध ठेवले। मी माझ्या तऱ्हेने जास्तीत जास्त समाजासाठी उपयोगी असं काम करेल व माझ्याबरोबरच जे समाजामध्ये
समाजोपयोगी कार्य करणारे कार्यकर्ते त्यांचीच काळजी घेऊन मी जास्तीत जास्त पुढे त्यांना पण नेण्याचा प्रयत्न करेल, हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना. सर्वप्रथम सर्व भाजपाचे ओझरचे सर्व बंधू भगिनींना जय श्रीराम. जय श्रीराम. सध्या माझ्याकडे जे आहे, मी ज्या पदावर कार्य करत आहे ते भाजपचे ओझर शहर अध्यक्ष आहे महिला, आणि तसेच माझं सोशल याच्यामध्ये आमचं गोंधळी मराठा समाजाची मी प्रदेश अध्यक्ष आहे महाराष्ट्र. BS4 समाज, जो BS4 समाज आहे सर्व 12 मतदार संघाचाच आहे, कार्याध्यक्ष आहे मी नाशिक. आणि सध्या मी फ्लाइंग स्कूलमध्ये टीचर आहे आणि मला सोशल वर्कची खूप आवड आहे. आणि माझे आयकॉन मोदीजी आहेत, मला त्यांचं जे कामाची पद्धत आहे सबका विकास सबका साथ, हे वाक्य घेऊनच मी सर्व भगिनी, म्हणजे माझं नेटवर्किंग पण चांगलं आहे आणि माझ्याकडनं समाजाचं, ओझरचं, नाशिकचं, महाराष्ट्राचं आणि नंतर आपल्या भारत देशाचं जे माझ्या हातून सेवा होईल त्यासाठी मला सर्वांचं सहकार्यही भेटतं आणि माझ्या हातून सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्रीराम. जय भारतीय जनता पार्टी की. गीता महेंद्र गुले. माझं BA IT झालेलं आहे आणि मी महिला अध्यक्षमध्ये खजिनदार म्हणून पद आहे. नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व अध्यक्षांना, भारतीय जनताच्या बंधू भगिनींना नमस्कार करते. आणि माझं नाव कांचन धामटे. मी 2008 पासून ओझर PSCमध्ये RDCVTचं काम करते. 2006ला मी बचत गट केला होता आणि 2006 पासून सहयोगाचे प्रमुखपणे सेंटर प्रमुखपणे आहे आणि आता 2023 पासून मी BJPचे उपाध्यक्ष शहरमध्ये. नाव मीना पाटील आहे आणि माझं शिक्षण झालं आहे MA BEd हिस्ट्री आणि माझं स्वतःचं कोचिंग सेंटर आहे जे ओझरमध्येच आहे, सिंधू कोचिंग सेंटर. मी MPSC UPSC नेट सेट असे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी जे करून घेतात स्टुडंट त्यांना मी टीच करते. आणि सिंधू कोचिंग सेंटर हे माझ्या आईचं नावावर ठेवलेलं आहे. मी सिंधू माझ्या आईचं नाव आहे. आणि आत्ता मी मागच्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. अजून महिला युवा अध्यक्ष म्हणून मी प्रवेश घेतलेला आहे. मी सर्वांना सांगू इच्छित आहे की मी ज्यावेळेस प्रवेश घेतला तो एक ऐतिहासिक दिवस होता. तो दिवस म्हणजे आपले श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस होता आणि त्याच दिवशी मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश घेतला. त्यासाठी माझ्यासाठी हा दिवस खूप मेमोरेबल राहील आणि मला खूप आठवण राहील. आणि मी आशा करते की त्यांचाच आशीर्वाद मला लाभो आणि मी अशीच यशस्वी पुढे जावो. आणि जेवढे माझे बरोबर हे दादा आहेत त्यांनाही मी विनंती करते त्याही मला असंच मोटिवेट करत राहावं. आणि बस एवढंच बोलून मी बोलते. जय श्रीराम. मी सौरूपाली संतोष सोनवणे. माझे 2008 पासून बचत गट चालू केला आहे आणि त्यानंतर महिला आणि सामाजिक कार्य यात मला खूपच इंटरेस्ट आला आहे. राष्ट्रहित आणि हिंदुत्व या एकच प्रेरणेने मी सध्या कार्यरत आहे आणि त्याच उद्देशाने मी आता इथे आहे. नमस्कार. माझं नाव आदेश मंडलिक आहे. मी एक स्टुडंट आहे. ओके. माझं नाव रुद्रा मंडलिक आहे. मी पण एक स्टुडंट आहे. कुठे? गोल्डन डेज युनिव्हर्सिटी. ओके. तू? माझं नाव देवेश्री संकेत मंडलिके. माझं स्टँडर्ड 3rd आहे आणि मी गोल्डन डे स्कूलमध्ये एक स्टुडंट आहे. वा. 20 वर्षानंतर हे तिकीट घेणार आहे. तू? बोल बेटा. बोल बोल. सांग ना. माझं नाव तेजश्री आहे. सांग. तेजश्री.